कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, ज्येष्ठ नेते छगनजी भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने मी प्रथम अर्चनाताईंचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मी स्वागत करतो आहे. तर हे दृश्य आपण पाहतोय अर्चना पाटलांचा अजित पवार गटात सध्या पक्षप्रवेश झालेला आहे. अर्चना पाटील या भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत आणि सध्या त्यांचा अजित पवार गटात प्रवेश झालाय. त्यांना धाराशिवमधून उमेदवारी मिळणार अशी माहिती मिळते. जर त्यांना धाराशिवमधून उमेदवारी मिळाली तर ओमराजे निंबाळकर यांच्याशी त्यांची लढत असेल. प्रतीक्षेमध्ये ठेवू इच्छित नाही. आपल्यालाही विदित आहे की राज्यभरामध्ये आता आणि देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार सुद्धा त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. राज्यामध्ये सुद्धा महायुतीचे उमेदवार पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्प्यातील सुद्धा भारतीय जनता पक्ष असेल, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा पहिल्या टप्प्यातील उमेदवार हे जाहीर केलेले आहेत. प्रचाराची सुद्धा त्या ठिकाणी त्यानिमित्ताने सुरुवात झालेली आहे. आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका त्या ठिकाणी किंवा विनंती अर्ज त्या ठिकाणी होता आणि प्रामुख्याने घड्याळ चिन्ह वापराच्या संदर्भामध्ये मी गेले दोन तास वेगवेगळ्या वाहिन्यांच्या वरती किंवा काही ज्यांची मनोवृत्ती अतिशय ढासळलेली आहे अशांची सुद्धा वक्तव्य त्या ठिकाणी ऐकली की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये वगैरे असं वगैरे म्हणण्यात आलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये निकालामध्ये यापूर्वी जो निकाल दिलेला होता की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखालीच राहील. घड्याळाचं चिन्ह वापराच्या पूर्वी एक आम्ही जाहिरात त्या ठिकाणी द्यावी, त्याप्रमाणे आम्ही जाहिरात वाहिन्यांच्या वरती आणि वर्तमानपत्रातून सुद्धा ठळकपणा त्या ठिकाणी दिली होती. सर्वोच्च न्यायालयाने हेही नमूद केलेलं आहे त्या ठिकाणी की एक वाक्य त्या ठिकाणी खाली असावं की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे अधीन राहणार. त्यामुळे तशाच पद्धतीचा निर्णय आजही त्या ठिकाणी झाला. या उलट तथाकथित स्वतःला शाहू फुले आंबेडकरांचे समर्थक म्हणून आणि एकमेव जे व्यक्तिमत्व सतत नेहमी लोकांची दिशाभूल करत असतं त्यांच्या ट्विटच्या बाबतीमध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्याकडून त्या ठिकाणी टीका टिप्पणी करण्यामध्ये आली. आणि त्यांना त्या संदर्भातली सुद्धा जी काही योग्य ती समज त्या ठिकाणी देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी माझ्या सर्वच प्रदेश पदाधिकारी असतील, फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी असतील, सर्व जिल्हाध्यक्ष असतील, तालुकाध्यक्ष असतील, उमेदवार असतील, या सर्वांनाच आम्ही कळवलेल्या 2 बाबीमध्ये. कारण शरद पवार साहेबांचा फोटो लावण्याबद्दल सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांच्याकडून उभे राहणारे ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केलेला होता. त्याच्यामुळे त्या ठिकाणी फोटो न लावता तशाच पेच्या सुटतायत आणि मागे आदरणीय पवारसाहेबांनी तशी भूमिका व्यक्त केली होती. स्वर्गीय चव्हाण साहेबांचा फोटो त्या ठिकाणी आम्ही वापरतो आहोत आणि त्याचबरोबर घड्याळाच्या चिन्हाच्या वापराच्या बाबतीमध्ये सुद्धा स्पष्टपणाची भूमिका त्या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. त्या दृष्टिकोनातून आता निवडणुकीच्या प्रचाराच्या या सगळ्या याच्यामध्ये आम्ही आहोत. जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मतदारांच्या मध्ये जो केला जातो आहे. तुम्ही मंडळी जरा आता बाजूला तुम्ही जरा शांत राहा ना. तुम्ही आता बाजूला सर, तुम्ही सरांना बाजूला
तशा पद्धतीचा प्रचाराची रणनीती ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जाणार आहे. आता या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने धाराशिव जिल्ह्यातील आणि त्या लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आमदार अभिमन्यूजी पवार, राजाभाऊ राऊत, त्याचबरोबर राणा जगजितसिंह हे सुद्धा या ठिकाणी आणि शिवसेनेचे आमदार श्री ज्ञानराज चौगुले हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या आमदारांना येऊ द्या ना, तुम्ही सरकारला बाजूला. हो गोकुळजी बाहेर आमदारांना येऊ द्या. थोडं सरकार पुढे घ्या. खुर्ची पुढे